Hello students, good morning. Today we are going to learn English next chapter 3.4 at the science fair marbling page number 64. आज आपण इंग्रजी विषयातील 3.4 हा पाठ पाहतोय ॲट द सायन्स फेअर. काही वैज्ञानिक प्रयोग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर यासाठी आपल्याला या पाठामध्ये एका मुलीने हा प्रयोग करून दाखवलेला आहे. तर या प्रयोगासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला या प्रयोगासाठी लागणारं साहित्य दिलेलं आहे. अ बकेट, सम वॉटर, केरोसिन और टार्पेटाइन, ऑइल पेंट्स, रेड, ब्ल्यू, येलो ETC अँड ब्रश आणि व्हाईट शीट ऑफ पेपर. या ठिकाणी आपल्याला एक पेपर लागणार आहे, ड्रॉइंग पेपर, त्याचबरोबर ऑइल पेंट्स लागणार आहेत, केरोसिन लागणार आहे आणि एक बकेट आणि काही पाणी लागणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला इथं यामध्ये हा प्रोजेक्ट दाखवलेला आहे. तर स्टार्टला आपण काय करायचं आहे, तर स्टार्टला आपण एक बकेट घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपण बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याजवळ असलेले जे ऑइल पेंट्स आहे ते एक एक करून एक एक चमचा टाकायचे आहे. त्यामध्येच आपल्याला केरोसिनसुद्धा टाकायचं आहे, म्हणजेच रॉकेल टाकायचं आहे. आणि नंतर आपल्याला ते मिश्रण ढवळायचं आहे ब्रशनी. मिश्रण ढवळल्यानंतर आपण काय होईल, तर हे ऑइल पेंट्स पाण्यावरती तरंगताना दिसतील. आणि हे ऑइल पेंट्स पाण्यावरती तरंगता असताना आपण काय करायचं आहे, इथं पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याकडचा ड्रॉइंग पेपर घेऊन त्यावरती टाकायचा आहे. आणि ड्रॉइंग पेपर याच्यामध्ये टाकून आपण लगेच काढून घ्यायचं आहे. तेव्हा आपल्याला अशा प्रकारे या पेपरवरती वेगवेगळे शेप्स, वेगवेगळे कलर्स यांचे डिझाईन झालेले पिक्चर्स आपल्याला दिसतील. जसं आपल्याला इथं वेगवेगळे पिक्चर्स दाखवलेले आहेत. सो स्टुडंट्स, हा प्रयोग सगळ्यांनी करायचा आहे. सोपा आणि छान प्रयोग आहे आणि नवीन आहे, सर्वांनी करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 65 वरती काही क्वेश्चन दिलेला आहे, तो आपल्याला रीडसुद्धा करायचा आहे. लर्न टू प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. डू सम विथ डेमॉन्स्ट्रेशन ऑफ पॉसिबल. तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रयोग अभ्यासायचा आहे आणि तुम्ही तसा प्रयत्नसुद्धा करायचा आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. काही अपूर्णांक दिलेत आपल्याला या ठिकाणी, ते अपूर्णांक आपण काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. हे 1/2 यालाच आपण काय म्हणतो, 1/2. नेक्स्ट 1/3 1/3, 1/4 1/4, 1/5, 1/5 1/5. त्यानंतर 1/9. त्यानंतर 3/2 3/2 म्हणजेच 3 हॅवल्स. 2/3 3/4, 2/5 7/4. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व फ्रॅक्शन्स रीड आणि राईटसुद्धा करायचे आहेत.